नमस्कार. गौरव मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. बच्चू कडूंनी आणि शेतकरी नेत्यांनी मोर्चा काढला, त्यानंतर बैठक झाली आणि त्यांनी निर्णय सुद्धा आणला. परंतु त्या निर्णयानंतर अनेक विरोधकांनी त्यांच्यावरती आरोपांच्या फैरी झाडल्या. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत थेट बच्चू कडू आहेत. भाऊ, तुमचं मनापासून स्वागत. पहिलाच प्रश्न असा आहे जो विरोधकही विचारतायत की तुम्ही मॅनेज झालात का? हे कसं आहे, एका इकडे सरकार आमच्यावर गुन्हे दाखल करतं, हो. जास्तीत जास्त कसं अटकेल, आम्हाला ते सजेपर्यंत कसं नेता येईल, ते सगळं आम्ही सहन करायचं, आंदोलन करायचे, रात्र रात्र तिथे काढायची. आणि थोडं काही लोकांच्या मनाजोगतं झालं नाही तर मॅनेज म्हणून आरोप करणं फार सोपं आहे. तुम्ही मॅनेज होते काय घरी बसले म्हणून आतापर्यंत ज्यांनी आरोप केला त्यांनी काहीच केलं नाही, ते मॅनेज होते का? तुम्हाला पैसे आलते वाटते घरी, तुम्ही काय रस्त्यावर आले नाही? मग उठा, उपोषण करा, मॅनेज झाले ना तुम्ही. घरी बसून आरोप करताय, उठा ना, उद्यापासून उपोषण सुरू करा, तुम्ही मॅनेज झाले वाटतं. मग भाऊ, तुमचा जो लढा आहे तो आज नाहीये, तो अनेक दिवसांपासून आहे. आणि सीता मैयाला अग्निपरीक्षा द्यायला लावली ना लोकांना, मला कुठून सोडणार आहे? ते एकदम लहान आहे. जे जे लढले या देशामध्ये ते लोकांना जास्त संपवले ना. घरी बसून कॉमेंट्स करून लोकांनाच जास्त संपवले. मग हे सगळे आरोप झाल्यावर तुम्ही खचला आहात की लढणार आहात परत एकदा? आम्ही लढणार आहोत, पण दुःख आहे, फार वेदना आहे त्या गोष्टीच्या. घरी बसणारा बरा, कारण आपण आंदोलन करणारा चुकीचं केलं असं वाटतं आयुष्यातलं. आंदोलनच करणं सोडून द्यावं अशा भावना येतं ना आमच्याकडे. आम्ही माणसं आहे ना रे, ते सगळं थोडे आहे. ते बोलण्यानं आमच्यावर काहीच परिणाम होत नाही. आणि आम्ही खूप म्हणजे इतकं लाचारीचं जीवन अशा पद्धतीनं बोलतात लोक. 350-400 मोठं सजा होऊ शकतो 10-10 वर्षाच्या आम्हाला. आम्ही पणालेला वाचन, तुम्ही अर्थ करायचे आम्हाला. एक सगळ्यात मोठा मुद्दा असा होता की 6 महिन्यानंतरची तारीख दिली म्हणून शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कर्जमाफीचा निर्णय म्हणजे नेमकं काय? तुम्ही काय घेतलं ते सविस्तर सांगायचं. त्या मूर्खांना हे समजत नाही का सरकार पहिले कर्जमाफीची घोषणा करायला तयार होती का? सरकार तारीख सांगत होतं का? महत्वाचं मत आहे. मग आपण तारीख सांगाले भाग पाडलं का नाही पाडलं? आणि कर्जमाफीची घोषणा केली ना, ते समिती झाड चुलीत तिकडे. पण आपण 31 जानेवारी 2026च्या आत आम्ही कर्जमाफी करू. म्हणजे ते मार्च मध्ये होऊ शकते, आत म्हणजे एप्रिल मध्ये होऊ शकते, मे मध्ये होऊ शकते. शेवटची तारीख ते दिली. अगोदरची काय आणली तर अगोदरसाठी तुम्ही भांडा ना. तुम्हाला कोण आडवं आलं? तुम्हाला स्वातंत्र्य नाही, आम्ही तुमच्या काय तुम्हाला मारणार आहोत? आम्ही 30 पर्यंत आलो, जून पर्यंत, तर तुम्ही उद्यापर्यंत या, निघा बाहेर. नामर्दासारखे घरी का बसले आल्यानो? आता शेवटची भूमिका काय असेल जर सरकारनं कर्जमाफी केली नाही त्या तारखेपर्यंत? तर सडो की पळो करू सरकारला. थँक्यू. आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद.